सकाळच्या घाई गडबडीमध्ये काही पौष्टिक आणि बनवायला सोपा जर नाश्ता बनवायचा असेल ना, तर एकदा हे रवा पोह्याचे अप्पे जरूर बनवा. चवीला खूप जास्त भारी लागतात. आणि हे जे आपण यासाठी जे बॅटर तयार केलं आहे ना, ह्या बॅटरपासून तुम्ही विविध नाश्त्याचे प्रकार बनवू शकता. जसे की डोसा, अप्पे किंवा उत्तप्पा असे भरपूर प्रकार यापासून तुम्ही तयार करू शकता. लहान मुलं भाज्या खात नाहीत, तर अशा पद्धतीने अशा अप्प्यांमध्ये तुम्ही भाज्या घालून सुद्धा मुलांना खाऊ घालू शकता. तर चला रेसिपीला खूप उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं नुकतीच दिवाळी होऊन गेलेली आहे आणि दिवाळीमध्ये आपण पातळ पोहे आणतो चिवड्यासाठी. तर तेच पोहे इथं मी घेतलेले आहेत 2 वाटी भरून. त्यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे. पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने इथं अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे. लक्षात ठेवा 2 वाटी पोहे घेतलेत, 1 वाटी रवा घेतला आहे, अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. तर इथं दह्याचं प्रमाण मी थोडंसं कमी ठेवलं आहे. त्याचं कारण असं आहे की दही थोडंसं जुनं आहे आणि आंबट आहे. जास्त जर दही घातलं तर पदार्थाची चव बिघडू शकते. त्यामुळे इथं मी दह्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं आहे. जर तुमच्याकडे ताजं दही असेल 1 वाटी घातलं तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं. तर इथं मी बारीक रव्याचा वापर केला होता, त्यामुळे हे जे पीठ आहे तर ते मी 5 मिनिटासाठी छान मुरण्यासाठी साईडला ठेवणार आहे. जाडा रवा जर वापरणार असेल तर 10 ते 15 मिनिटासाठी हे छान असं भिजवून घ्यायचं. म्हणजे जे बॅटर आपण तयार करणार आहोत त्याचं टेक्स्चर खूप छान येतं. जसं आपण डाळ तांदळाचं बॅटर तयार करतो ना, अगदी त्या पद्धतीचं याचं टेक्स्चर येतं. त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आता हे छान असं भिजलेलं आहे. तुम्हाला पाहून लक्षात आलं असेल की यामध्ये आपण पाणी घातलं होतं तरीसुद्धा हे बऱ्यापैकी असं घट्टसर झालेलं आहे. म्हणजे रवा छान असा यामध्ये फुललेला आहे. आता आपण सुरुवातीला यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं होतं. आता थोडंसं यामध्ये पुन्हा पाणी घालायचं, म्हणजे अर्ध्या ग्लासपेक्षा थोडंसं कमी यामध्ये पाणी घालायचं. झाकण लावून अगदी 3 ते 4 मिनटासाठी आपल्याला ह्याला छान असं दळून घ्यायचं आहे. अगदी पटकन हे बारीक होतं तरीसुद्धा आपल्याला याला थोडंसं जास्तीचं फिरवून घ्यायचं. म्हणजे याचं जे बॅटर आहे ना, हलकं अगदी क्रीमसारखं याचं बॅटर तयार होतं. जेणेकरून यापासून तुम्ही मिनी डोसा जो असतो सेट डोसा, तो जर यापासून बनवला ना तर खूप जास्त भारी होतो. आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अप्प्यांना अतिशय छान असा रंग येण्यासाठी आणि दह्याचा आंबटपणा कमी होण्यासाठी यामध्ये मी 1 चमचाभर साखर घातलेली आहे. तर इथं मी बेकिंग पावडर अर्धा चमचा घातलेली आहे, का तर आपण इन्स्टंट हे बॅटर तयार केलेलं आहे. जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही खाण्याचा जो सोडा असतो ना तो घातला ना तरीसुद्धा चालेल, किंवा एखादं इनोचं पाऊच यामध्ये जरी घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. तर हे बॅटर बघा अगदी मस्त असं छान तयार झालेलं आहे. आता याला थोडंसं साईडला ठेवणार आहे आणि यानंतर आपण चटणी बनवून घेऊया. तर छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि सुकं जे खोबरं असतं ना ते खोबरं मी थोडंसं असं पातळ चिरून घेतलं आहे आणि ते यामध्ये घालायचं. तर अर्धी वाटी खोबरं आहे हे. त्यानंतर मुठभर कोथिंबीर घातलेली आहे आणि 4-5 हिरव्या मिरच्या यामध्ये घातलेल्या आहेत. 2 चमचा डाळवं यामध्ये घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि तुम्हाला चटणी खूप पातळ किंवा दाटसर आवडते त्या अंदाजाने यामध्ये पाणी घालायचं. तर अप्प्यांसोबत चटणी खाण्यासाठी खूप पातळ नाही किंवा खूपच घट्ट नाही, हलकीशी दाटसर ही चटणी बनवायची. हे बघा अशा पद्धतीने. तर चला आता हे बॅटरसुद्धा छान असं तयार झालेलं आहे. आता यामध्ये छान असा बारीक चिरलेला कांदा, बारीक किसून घेतलेलं गाजर आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये मी घातलेली आहे. आता यामध्ये तुम्ही टॅमॅटो घालू शकता किंवा शिमला मिरची यामध्ये घालू शकता. तुम्हाला हव्यात त्या पद्धतीने तुम्ही हे बॅटर तयार करून घेऊ शकता. पण यामध्ये कांदा आणि गाजर जर घातलं ना तर अप्प्यांची चव खूप भारी येते. त्यामुळे जरूर घाला. आणि सहजासहजी लहान मुलं भाज्या खात नाही तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांना भाज्या देखील खाऊ घालू शकता. तर इथं आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घातलं. आप्पे सोडत असताना काय करायचं ना, असे कढीने आप्पे सोडायचे आणि सगळ्यात शेवटी मधी आप्पे सोडायचे, का तर आप्पे पात्र जे असतं ते मधी खूप पटकन गरम होतं आणि त्यामधले आप्पे पटकन तयार होतात आणि साईडचे जे आप्पे आहेत ते तसेच राहतात. त्यांना शेकण्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्यामुळे साईडने आप्पे सोडायचे. उलटत असताना काय करायचं ना, सुरुवातीला मधले आप्पे उलटे करून घ्यायचे म्हणजे असे, आणि त्यानंतर कढीचे आप्पे करायचे. त्याचं कारण तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मध्ये जे भांडं आहे ना ते पटकन गरम होतं, साईडने थोडंसं गरम होण्यासाठी वेळ लागतो.
सोडत असताना अप्पे यामध्ये सोडत असताना मध्ये अप्पे शेवटी घालायचे आणि उलटत असताना सुरुवातीला मधले अप्पे उलटे करून घ्यायचे. तर हे नक्की लक्षात ठेवा. अशा छोट्या छोट्या टिप्स असतात, ज्या जर फॉलो केला ना तर पदार्थ खूप छान होतात आणि पदार्थ छान झाले की आपल्यालासुद्धा बनवण्याचा उत्साह वाढतो. मंडळी, तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून जरूर सांगा. आणि जर तुम्हाला अशा इन्स्टंट रेसिपी आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी इन्स्टंट आणि सोप्या रेसिपीज मी घेऊन येत जाईन. तर दोन्हीही साईडनी छान असे हे खमंग अप्पे भाजून घ्यायचे. वरून कुरकुरीत, आतून छान मऊसूद हे अप्पे चवीला खूप जास्त भारी लागतात. मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. कधीही कोणत्याही वेळी सहज तुम्ही बनवून खाऊ शकता. तुम्हीच आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आणि तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर हे बघा, अप्पे शेकण्यासाठी 3 ते 4 मिनटाचा वेळ लागतो आणि तेवढ्या वेळामध्ये छान असे अप्पे शेकून तयार होतात. तर इथे बघा, मस्त अशी आपली चटणी तयार झाली, सोबतच अप्पेसुद्धा इथे तयार झालेले आहेत. 4 ते 5 माणसाची जर फॅमिली असेल तर एवढ्यामध्ये छान असा पोटभरीचा नाश्ता होतो. तर आमच्या घरामध्ये लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच हे अप्पे खूप आवडतात. तुम्हालासुद्धा नक्की आवडते, त्यामुळे रेसिपी जरूर ट्राय करा. बाय बाय.